Practice at 3.5. First question. In figure 3.77, ray PQ touches the circle at point Q. एक सर्कल दाखवलेला आहे. या सर्कलमध्ये एक सर्कलच्या बाहेर एक पॉईंट P दाखवलेला आहे. तर PQ हा एक रे दाखवलेला आहे. PQ रे सर्कलला एका पॉईंट Q मध्ये टच करतो अशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता इथे जर बघितलं तर तुम्हाला लगेच समजेल PQ ही लाईन जर तुम्ही कन्सिडर केली, ही लाईन आणि सर्कल याच्यामध्ये फक्त एक कॉमन पॉईंट आहे. याचा अर्थ काय, PQला आपण टँजंट म्हणून कन्सिडर करू शकतो. सो PQ इज अ टँजंट. PQ इज इक्वल टू 12. ही लेंथ दिलेली आहे 12. PR इज 8. फाइंड PS अँड RS. तर आपल्याला PS ही टोटल लेंथ आणि RS ही लेंथ फाइंड करायचे. फिगर बघूनच आपल्याला समजतं आपल्याला इथे काय यूज करायचं आहे. एक सर्कल दाखवलेला आहे, एक टँजंट आहे, आपण कन्क्लूड केलं PQ ही टँजंट आहे. आता जर तुम्ही PS चा विचार केला, ही जर लाईन कन्सिडर केली, ही लाईन सर्कलला दोन पॉईंटमध्ये कट करते किंवा टच करते. याचा अर्थ काय, ही जर सपोज ही जर लाईन अशी काही असेल तर ह्या लाईनला मी सिकंड म्हणून ट्रीट करू शकते, बरोबर, कारण सिकंड सर्कलला दोन पॉईंटमध्ये कट करतो. सो दिस इज अ सिकंड, दिस इज टँजंट. आपल्याकडे टँजंट आणि सिकंडचा टँजंट सिकंड सेगमेंटचा एक थेरम आहे. त्याच्या अकॉर्डिंग हे जे सेगमेंट्स आहे याच्या लेंथचं आपण रिलेशन लिहू शकतो. काय रिलेशन आहे, आपण बघितलेला थेरम काय होता, सपोज एक सर्कल आहे, त्यानंतर सपोज ही आहे एक सेकंड, किंवा असं आपण बोलू शकतो एक सर्कल आहे, सर्कलच्या बाहेर एक पॉईंट आहे. या पॉईंटमधून जर मी एक टँजंट ड्रॉ केली, ही टँजंट असणार आहे. हा पॉईंट जर ई असेल आणि ह्या पॉईंटमधून ई पॉईंटमधून जर मी एक सेकंड ड्रॉ केली, हा पॉईंट ए आहे, हा पॉईंट बी आहे आणि हा पॉईंट टी आहे. तर आपण बघितलेला थेरम काय सांगतो, ही जी लेंथ असेल टँजंटचा जो सेगमेंट तुम्हाला दिसतोय त्याचा स्क्वेअर करायचा, दॅट इज इक्वल टू सिकंडची टोटल लेंथ किंवा ह्या पॉईंटपासून इथपर्यंतचा डिस्टन्स म्हणजे EB मल्टिप्लाइड बाय सर्कलच्या बाहेर कोणता पोर्शन तुम्हाला दिसतो किंवा कोणता सेगमेंट दिसतोय तो सेगमेंट A और E. हे रिलेशन इथे आपल्याला आता यूज करायचं आहे. सो सोल्युशन अकॉर्डिंग टू टँजंट सेकंड सेगमेंट्स थेरम आपण काय लिहू शकतो, अजून इथे आपण हवं तर असं लिहू शकतो, हियर PQ इज टँजंट, PQ is tangent and PS is a secant, and therefore according to tangent secant theorem we can write tangent आहे PQ, so PQ चा square is equal to secant total PS multiplied by सर्कलच्या बाहेर कोणता पोर्शन दिसतोय PR किंवा कोणते सेगमेंट दिसते PR. याच्यामध्ये PQ ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 12 स्क्वेअर इज इक्वल टू PS दिलेला नाही आहे आणि PR दिलेला आहे 8. देअरफॉर 12 स्क्वेअर 144 इज इक्वल टू PS इंटू 8. PS ची व्हॅल्यू काय असणार आहे 144/8. PS इज इक्वल टू, इथे आपण 4 ने डिवाइड करू शकतो किंवा 8 ने सुद्धा आपण डायरेक्टली डिवाइड करू शकतो, 18. ओके, सो PS इज 18. आता RS आपल्याला फाइंड करायचं आहे. टोटल लेंथ माहिती आहे, एवढं पोर्शन माहिती आहे, तर RS काय असणार, RS आपण कसं फाइंड करू शकतो, सिन्स PS इज इक्वल टू PR प्लस RS. PR प्लस RS रिझन आपण देणार, हे जे 3 पॉईंट आहे एका लाईनवर लाई करत आहे, अँड देअरफॉर 18 इज इक्वल टू PR इज 8 प्लस RS. देअरफॉर 18 मायनस 8 इज 10, 10 इज इक्वल टू RS अँड हेन्स RS इज इक्वल टू 10. सो RS ची व्हॅल्यू मिळेल 10. PS इज 18 अँड RS इज 10. इथे आपण असं लिहू शकतो PS इक्वल टू 18 युनिट्स अँड RS इज इक्वल टू 10 युनिट्स. नेक्स्ट क्वेश्चन सेकंड. In figure 3.78 chords MN and chord RS intersect at point D. एक सर्कल आहे, दोन कॉर्ड दाखवलेले आहे, दोन कॉर्ड इंटरसेक्ट करते ॲट पॉईंट D. फिगर बघून लगेच समजलं पाहिजे इथे दोन कॉर्ड इंटरनली इंटरसेक्ट करताय किंवा इंटरनल डिव्हिजनचा इथे आपल्याला यूज करावा लागणार आहे, कारण इथे आपल्याला क्वेश्चनमध्ये लेंथ दिलेला आहे. लेंथ दिलेला आहे म्हणजे आपल्याला इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स असं आपण थेरम बघितला किंवा जी प्रॉपर्टी बघितली त्याचा यूज करावा लागणार आहे. काय आहे प्रॉपर्टी, आपण बघितलं ज्यावेळेस एका सर्कलमध्ये दोन कॉर्ड्स असे एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करता, सपोज ही लेंथ A असेल, ही B असेल, C असेल आणि D असेल, तर आपण फर्स्ट कॉर्डचे जे सेगमेंट्स आहेत त्याचा प्रॉडक्ट, सेकंड कॉर्डचे जे सेगमेंट्स आहेत त्याचा प्रॉडक्ट, हे दोन प्रॉडक्ट इक्वल आहे असं आपण बोलतो. या रिलेशन्स यूज आपल्याला इथे करावं लागणार आहे. सो आता बघा फर्स्ट क्वेश्चनमध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे, RD ही लेंथ दिलेली आहे, DS त्यानंतर MD आणि DN. ठीक आहे, DN फाइंड करायचं, सिंपल प्रॉडक्टची इक्वॅलिटी घ्यायची, तिथे व्हॅल्यू पुट करायची, त्याच्यातून DN मिळेल. सेकंड RS टोटल दिलेली आहे, MD ही लेंथ दिलेली आहे, त्यानंतर DN ही सुद्धा लेंथ दिलेली आहे, तर आपल्याला DS फाइंड करायचं. सो हे दोन पोर्शन दिलेले, हे दोन सेगमेंट दिले, टोटल लेंथ दिलेले आहे. त्यामधले एक लेंथ आपण X कन्सिडर करूया, दुसरी लेंथ टोटल मायनस X ती असणार आहे. अगेन सेम प्रॉपर्टीज यूज करून आपण सेकंड सुद्धा सॉल्व्ह करू शकतो. सेकंडमध्ये आपल्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळेल, ते क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करून आपल्याला DS ची व्हॅल्यू मिळणार आहे. ठीक आहे, सो सोल्युशन हियर कॉर्ड्स MN and RS intersect
inside the circle. Therefore, by theorem of internal division of chords, by theorem of internal division of chords आपण काय लिहू शकतो, md multiplied by dn, first chord md into dn is equal to second chord rd into ds. ठीक आहे, हे रिलेशन आपल्याला दोघांसाठी यूज करायचं आहे. सो फर्स्ट rd 15, ds 4, md 8 आपल्याला फाइंड करायचं आहे dn ची व्हॅल्यू. सो यामध्ये जर मी व्हॅल्यू पुट केली md इज 8, dn फाइंड करायचं आहे, rd इज 15 and ds is 4. Therefore, dn is equal to 15 into 4 upon 8. So that is equal to 15 upon 2. ठीक आहे, 15 upon 2 म्हणजे काय, 7.5 युनिट्स. सेकंड साठी काय दिलेला, rs is equal to 18, then md is equal to 9, dn is equal to 8. आता आपण काय करूया, आपल्याला टोटल rs दिलेली आहे, एवढी टोटल लेंथ दिलेली आहे. मग आपण काय करू, ds आपल्याला फाइंड करायचं आणि ds ला आपण x कन्सिडर करूया. एवढी टोटल लेंथ 18 आहे. हा पार्ट जर x असेल तर हा पार्ट किती असणार आहे, 18 मायनस x, राईट. सो लेट ds बी x and therefore rd is equal to 18 minus x. Reason, rd plus ds is equal to rs. rd plus ds is equal to rs. या रिलेशन आपल्याला rd ची व्हॅल्यू मिळाली 18 minus x and therefore आपण या रिलेशन मध्ये पुट करू व्हॅल्यू md is 9, dn is 8, त्यानंतर rd 18 minus x आणि ds आहे x. ओके, 72 is equal to 18x minus x square. क्वाड्रेटिक इक्वेशन मिळते, रिअरेंज करूया. x स्क्वेअर मायनस 18x प्लस 72 इज इक्वल टू 0. हे क्वाड्रेटिक इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचे. आपल्याला असे दोन नंबर पाहिजे ज्याचा प्रॉडक्ट असेल 72 आणि ज्याची सम असणार आहे मायनस 18. सो असे नंबर कोणते आहे, 12 and 6, मायनस 12 मायनस 6, सम येते मायनस 18, प्रॉडक्ट येतो प्लस 72. सो एक्स स्क्वेअर मायनस 12x मायनस 6x प्लस 72 इज इक्वल टू 0. x inside bracket x minus 12 minus 6 inside bracket x minus 12 is equal to 0. Therefore, x minus 6 multiplied by x minus 12 is equal to 0. Hence, x minus 6 is equal to 0 or x minus 12 is equal to 0. Therefore, x is 6 or x is equal to 12. x म्हणजे आपण काय अजून केलेला, ds. ds ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. Therefore, ds is equal to x is equal to 6 units or 12 units. क्वेश्चन, एक सर्कल दाखवलेला आहे. सर्कल जर बघितला तुम्ही, इथे तुम्हाला एक टँजंट दिसेल. एका पॉईंटला टच करणारी जी लाईन असते, अशी लाईन की जी सर्कल एका पॉईंटला टच करून जाते, त्याला आपण बोलतो टँजंट. सो इथे एक टँजंट दिसते. त्याच पद्धतीने या पॉईंटमधून एक सेकंड सुद्धा ड्रॉ केलेला दिसतोय. सो थोडक्यात इथे आपण कोणतं रिलेशन यूज करू शकतो, एक सर्कल आहे, सर्कलच्या बाहेर एक पॉईंट आहे, त्या पॉईंटमधून एक टँजंट ड्रॉ केली, त्याच पॉईंटमधून एक सेकंड ड्रॉ केली. आता बघूया त्या रिलेशन यूज आपण कसा करू शकतो किंवा आपल्याला काय फाइंड करायचं आहे. सो इन फिगर 3.79 ओ इज अ सेंटर ऑफ अ सर्कल. ओ हा सर्कलचा सेंटर आहे. बी इज अ पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. एक टँजंट आहे, बी हा त्याचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. सेगमेंट ओ इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट एडी. ओ ई इज परपेंडिक्युलर टू एडी. एवढा टोटल लेंथला ते परपेंडिक्युलर आहे. ए बी इज 12, ही लेंथ 12 आहे. ए सी 8 आहे. फाइंड एडी. तर आपल्याला ही टोटल एडी फाइंड करायची आहे. डी सी ही लेंथ फाइंड करायची आणि डी ही लेंथ फाइंड करायची आहे. ठीक आहे. आता इथे जर बघितलं, सेम एक टँजंट आहे, एक सिकंड आहे. तर टँजंट सिकंड सेगमेंट थेरमचं जे रिलेशन आहे ते रिलेशन आपण इथे यूज करू शकतो. सो काय सांगतं ते रिलेशन, हे बघा, हा पॉईंट ए आहे. एक्सटर्नल पॉईंटमधून एक टँजंट ड्रॉ केलेली आहे. या पॉईंटमधून एक सेकंड ड्रॉ केलेला आहे. सेकंड सी आणि डी ह्या पॉईंटमध्ये सर्कल इंटरसेक्ट करतो. टँजंट आणि सर्कलचा कॉमन पॉईंट आहे बी. तर ह्या केसमध्ये टँजंट स्क्वेअर, टँजंटची जी लाईन सेगमेंट आपल्याला दिसते त्याचा स्क्वेअर ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ही टोटल ए डी मल्टिप्लाइड बाय सर्कलच्या बाहेर जो पार्ट आपल्याला दिसतोय तो म्हणजे ए सी. ठीक आहे. ए बीची व्हॅल्यू दिलेली आहे, ए सीची व्हॅल्यू दिलेली आहे. आपण ए डीची व्हॅल्यू इझिली फाइंड करू शकतो. फर्स्ट आन्सर आपल्याला डायरेक्ट थेरम्स यूज करून मिळतो. नाव डी सी. डी सी मला फाइंड करायचं आहे. आता ह्या रिलेशनचा यूज करून मला ए डी म्हणजे ही टोटल लेंथ मिळणार आहे. टोटलमधली ही लेंथ ऑलरेडी मला माहिती आहे, त्यांची सबट्रॅक्शन केलं मला काय मिळणार, डी सी. सेकंड लेंथसुद्धा मला मिळते. नाव नेक्स्ट इज डी. आता मला डी फाइंड करायची म्हणजे ही लेंथ फाइंड करायची. इथे ही लेंथ आपण कशी फाइंड करणार. आता आपण जे प्रॅक्टिस एक्झाम्पल बघितले त्यामध्ये एक क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेला, त्यावेळेस आपण एक प्रॉपर्टीचा यूज केलेला. सर्कलमध्ये जर सपोज ही कॉर्ड असेल, हा सेंटर असेल, या सेंटरपासून जर
या कॉर्डवरती जर आपण एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर ही जी परपेंडिक्युलर लाईन असते ही या कॉर्डला बायसेक्ट करते, दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड करते. सेम सीन इथे आहे. ही एक कॉर्ड, हा सेंटरमध्ये एक परपेंडिक्युलर ड्रॉ केली, ही परपेंडिक्युलर लाईन या कॉर्डला दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड करेल. सो त्यामुळे डी सी जर मला माहिती तर डी किती असणार, हाफ ऑफ डी सी, त्यावर मला डीची व्हॅल्यूसुद्धा मिळणार आहे. ठीक आहे, सिम्पल सोल्युशन आहे. सो सोल्युशन हिअर ए बी इज अ टँजंट and AD is a secant. Therefore, by tangent secant segment theorem, टँजंटच्या जेवढा लाईन सेगमेंट दिसतो त्याचा स्क्वेअर म्हणजे AB स्क्वेअर इज इक्वल टू A टू D किंवा AD मल्टिप्लाइड बाय सर्कलच्या बाहेरचा पोर्शन AC. Therefore, AB is 12, 12 square is equal to AD आपल्याला फाइंड करायचं आहे, AC is 8. Therefore, AD is equal to 12 square upon 8, 144 upon 8, डिव्हिजनचा केलं सो 18 and hence AD is equal to 18 units. Then आपल्याला फाइंड करायचं आहे DC. आता AD plus CD is equal to total, sorry, AC plus CD is equal to total AD. AC plus CD is equal to total AD and therefore आपल्याला फाइंड करायचं AC ची व्हॅल्यू दिलेली आहे 8, CD ची व्हॅल्यू किंवा DC ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे, दॅट इज इक्वल टू 18. सो CD ची व्हॅल्यू किती असणार आहे, 18 मायनस 8, दॅट इज इक्वल टू 10. सो CD इज इक्वल टू 10 और 10 युनिट्स. ओके, त्यानंतर DE साठी आपल्याला प्रॉपर्टी मेन्शन करावी लागेल. हिअर OE इज परपेंडिक्युलर टू कॉर्ड CD सिन्स perpendicular from center of a circle, perpendicular from center of a circle to the chord divides किंवा असं लिहू शकतो, chord bisects the chord, bisect करते म्हणजे दोन इक्वल लेंथ मध्ये डिवाइड करते and therefore DE is equal to EC is equal to half of DC and hence DE is equal to DC by 2 and therefore DE आपल्याला फाइंड करायचं आहे. DC ची व्हॅल्यू म्हणजे CD ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. So this implies DC is equal to 10 units, 10 by 2, that is 5. So DE is equal to 5 or 5 units. Next question, question number 4. इन फिगर 3.80 एक फिगर दिलेलं एक सर्कल दिसतोय. त्या सर्कलमध्ये जर तुम्ही बघितलं तुम्हाला इथे एक कॉर्ड दिसेल, ही एक कॉर्ड दिसेल. या दोन्ही कॉर्ड सर्कलच्या बाहेर पॉईंट P मध्ये इंटरसेक्ट होतं किंवा एकमेकांना मीट होत आहे. त्यामुळे थोडक्यात तिथे काय दोन कॉर्ड इथे एक्सटर्नली एका पॉईंटमध्ये मीट होताना आपल्याला दिसत आहे. आपल्याला लेंथ दिलेला आहे PQ6 दिलेली, PS 8 दिलेला आहे आणि टोटल PR 10 दिलेला आहे. आपल्याला ST ही लेंथ फाइंड करायची आहे. मग इथे आपण कोणता थेरम यूज करू शकतो, इथे आपण यूज करू शकतो थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स, थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. करेक्ट, एक्सटर्नली त्या डिवाइड होता असं आपण बोलू शकतो. या थेरमच्या अकॉर्डिंग आपण काय लिहितो, ह्या ज्या दोन कॉर्ड आहेत त्याच्यामध्ये असणार लाईन सेगमेंटचा आपण प्रॉडक्ट घेतो आणि हा प्रॉडक्ट इक्वल आहे असं आपण दाखवतो. सो फर्स्ट ही कॉर्ड मी कन्सिडर केली तर ह्या कॉर्डसाठी मी काय लिहिणार, टोटल PT मल्टिप्लाइड बाय या कॉर्डचा असा पार्ट की जो सर्कलच्या बाहेर आहे म्हणजे काय PS इज इक्वल टू सेकंड कॉर्ड टोटल PR आणि ह्या कॉर्डचा असा पार्ट की जो सर्कलच्या बाहेर आहे म्हणजेच काय PQ. ठीक आहे, हा आहे थेरम. अँड देअरफॉर PT आपल्याला माहीत नाही आहे. त्यानंतर PS इज 8, PR टोटल इज 10 अँड PR दिलेली नाही आपल्याला. PR आपण फाइंड करू शकतो. आपल्याला ही लेंथ दिलेली आहे QR 10, PQ6, त्यामुळे PR किती असणार आहे, PR इज इक्वल टू टोटल PR इज इक्वल टू PQ प्लस QR. रिझन काय, PQR हे एका लाईनमध्ये लाई करत आहे. सो PR इज इक्वल टू PQ प्लस QR म्हणजे 6 प्लस 10 दॅट इज इक्वल टू 16. PR इज 16. ओके, त्यानंतर PQ व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, PR इज 16, PQ लेंथ दिलेली आहे 6. त्यानंतर PS दिलेले, PT आपण फाइंड करू शकतो. देअरफॉर PT इज इक्वल टू 16 इंटू 6 अपॉन 8, 12. PTची व्हॅल्यू किती आली, 12 युनिट्स. आपल्याला फाइंड काय करायचं, आपल्याला फाइंड करायचं TS.
टी एस ही लेंथ आपल्याला फाइंड करायची. आपल्याकडे टोटल पी टी आहे. आपण असं लिहू शकतो टी डॅश एस डॅश पी. हे तिन्ही पॉईंट एका लाईनवर आहे, त्यामुळे आपण असं लिहिणार पी एस प्लस एस टी इज इक्वल टू टोटल पी टी. पी एस प्लस एस टी इज इक्वल टू टोटल पी टी. अँड देअरफॉर पी टी इज 12, पी एस इज 8 आणि एस टी आपल्याला फाइंड करायचं आहे. देअरफॉर एस टी इज इक्वल टू 12 minus 8 that is 4 and therefore TS is equal to 4 units. So TS is equal to 4 units. Next question, question number 5. In figure 3.81 segment EF is a diameter and segment DF is a tangent segment. एक फिगर दिलेली, एक सर्कल दिसतोय. सर्कलचा सेंटर आहे एच. त्यानंतर ई आणि एफ असे सर्कलवरचे 2 पॉईंट आहे. आता या ई एफ या पॉईंटमधून पास होणारे एक डायमीटर इथे दाखवलेले आहे. डायमीटर म्हणजे काय? सर्कलची लार्जेस्ट कॉर्ड, अशी कॉर्ड की जी सर्कलच्या सेंटरमधून पास होते त्याला आपण बोलतो डायमीटर. डायमीटरची अजून काय प्रॉपर्टी असतं? डायमीटर इज इक्वल टू ट्वाइस ऑफ रेडियस. अजून आपण असं बोलू शकतो डायमीटरमुळे सर्कल जो आहे तो 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड होतो. म्हणजे हा एक सेमी सर्कल असेल, हा एक सेमी सर्कल असेल. ॲज वेल एज आपण एक प्रॉपर्टी ह्या चॅप्टरमध्ये बघितली. हा जर सेमी सर्कल असेल तर सेमी सर्कलमध्ये इन्स्क्राईब झालेला कोणताही जरी अँगल आपण कन्सिडर केला, हा अँगल म्हणा, प्रत्येक अँगलची व्हॅल्यू किती असणार आहे? 90 डिग्री. ठीक आहे, एवढा प्रॉपर्टी आपल्याला लगेच आठवलं पाहिजे. आता बघूया त्यामधला कशाचा आपल्याला यूज होतो का. द रेडियस ऑफ ऑल्सो सेगमेंट डी एफ इज अ टँजंट सेगमेंट. डी एफ ही टँजंट सेगमेंट आहे. का टँजंट सेगमेंट? कारण ही जर तुम्ही लाईन बघितली, ही लाईन सर्कलला फक्त एफ या पॉईंटमध्ये टच होते, त्यामुळे टँजंट असणार आहे. टँजंटची सेगमेंट दॅट इज डी एफ इज अ टँजंट सेगमेंट. ओके. द रेडियस ऑफ सर्कल इज आर. सर्कलची रेडियस आहे आर, त्यामुळे हे डिस्टन्स दोन्ही डिस्टन्सेस असणार आहे आर. प्रूव्ह दॅट डीई इंटू जी इज इक्वल टू 4r². आपल्याला रिलेशन काय प्रूव्ह करायचं आहे? डीई म्हणजे ही टोटल लेंथ आणि जी म्हणजे ही लेंथ, या 2 लेंथचा प्रॉडक्ट आहे 4r² एवढा. हे रिलेशन आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व्ह करणार? सो फिगर बघितली तर फिगर बघितल्यावरती अजून विचार करायचा आपण कोणते कोणते थेरम इथे यूज करू शकतो. इथे जर तुम्ही बघितलं रेडियस आहे, टँजंट आहे, टँजंट दिलेली आहे, इथे रेडियससुद्धा दिसतोय. आपल्याला एक रिलेशन किंवा एक थेरम माहिती की टँजंट आणि रेडियस हे नेहमी एकमेकांना परपेंडिक्युलर असते, त्यामुळे अँगल किती असणार आहे? 90 डिग्री. एक रिलेशन तर आपण लिहू शकतो. सो डी एफ ही हा एक राईट अँगल ट्रायंगल आपल्याला मिळाला. या व्यतिरिक्त अजून आपण काय रिलेशन घेऊ शकतो? आपल्याला काय प्रूव्ह करायचं बघा. डीई आणि जी यांचा प्रॉडक्ट आहे, तो प्रॉडक्ट 4r² एवढा आहे. प्रॉडक्ट घ्यायचं आहे तर आपण असे प्रॉडक्ट असणारे बरेचसे क्वेश्चन सॉल्व्ह केले, त्यामध्ये आपण सिमिलॅरिटीचा यूज करत होतो. सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगलचा जर मी इथे विचार केला की मला सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल यूज करायचं आहे, मग मला असे कोणते 2 ट्रायंगल कन्सिडर करावे लागतील? असे 2 ट्रायंगल. एक ट्रायंगल की ज्याची साईड आहे डी म्हणजे हा मोठा ट्रायंगल मे बी, आणि दुसरा ट्रायंगल ज्याची साईड आहे जीई. डीई ही या मोठ्या ट्रायंगलची साईड मिळते. मग असा कोणता ट्रायंगल अजून पॉसिबल आहे की ज्याची साईड असणार आहे जी? जर मी हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईन केला जी आणि एफ, तर इथे मला ट्रायंगल मिळतोय EGF. EGF या ट्रायंगलची साईड आहे जी. म्हणजे असे 2 ट्रायंगल मी फाइंड आउट करू शकते. आता यामध्ये जर तुम्ही बघितलं, हा आहे ही डायमीटर आहे, हा आहे हाफ सर्कल किंवा सेमी सर्कल. इथे एक अँगल इन्स्क्राईब होते, अँगल EGF. आपल्याला आत्ताच आपण एक प्रॉपर्टी बघितली, हाफ सर्कल किंवा सेमी सर्कलमध्ये इन्स्क्राईब झालेला अँगल नेहमी किती असतो? 90 डिग्री. म्हणजे इथे सुद्धा मला काय मिळालं? एक राईट अँगल ट्रायंगल मिळालेला आहे. त्यामुळे कदाचित मी हा मोठा ट्रायंगल आणि हा छोटा ट्रायंगल हे 2 ट्रायंगल सिमिलर दाखवून हे रिलेशन प्रूव्ह करू शकते. आता सिमिलॅरिटी मी कशी दाखवणार? ही जर डायग्राम तुम्ही केअरफुली बघितली, ही जर फिगर केअरफुली बघितली, इथे काय दिसते तुम्हाला? एक राईट अँगल ट्रायंगल आहे हा मोठा. त्यानंतर ही आहे हायपोटेनियस. या वर्टेक्सपासून हायपोटेनियसवरती एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे. थोडक्यात अँगल 90 आहे, म्हणजेच काय? ही लाईन याला परपेंडिक्युलर असणार आहे. आपण एक प्रॉपर्टी किंवा एक थेरम बघितला पायथागोरस चॅप्टरमध्ये, सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल. ठीक आहे, काय प्रॉपर्टी होती आठवते? त्या प्रॉपर्टीच्या अकॉर्डिंग सपोज एक राईट अँगल ट्रायंगल आहे. या राईट अँगल ट्रायंगलमध्ये हायपोटेनियसवर आपण ऑपोजिट वर्टेक्सपासून जर एक परपेंडिक्युलर ड्रॉ केली, ठीक आहे, हायपोटेनियसवरती आपण ऑपोजिट वर्टेक्सपासून जर एक परपेंडिक्युलर ड्रॉ केली, तर इथे काय दिसतं तुम्हाला? एक मोठा ट्रायंगल होता, त्यानंतर हा एक छोटा ट्रायंगल फॉर्म झाला, हा सुद्धा एक छोटा ट्रायंगल फॉर्म झालेला आहे. तर अशा केसमध्ये हा मोठा ट्रायंगल आणि हे जे 2 छोटे ट्रायंगल आहे हे एकमेकांना सिमिलर असणार आहे. म्हणजे हा मोठा ट्रायंगल याला सिमिलर आहे, मोठा ट्रायंगल याला सिमिलर आहे, हे दोघं एकमेकांना सिमिलर आहे. म्हणजे हे 3ही ट्रायंगल एकमेकांना सिमिलर असणार आहे. सेम सीन इथे आहे बघा. हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे, ही हायपोटेनियस आहे. हायपोटेनियसवर ह्या वर्टेक्सपासून एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला. ट्रायंगल 1, ट्रायंगल 2 आणि ट्रायंगल 3 हे 3 ट्रायंगल सिमिलर असणार आहे. यामध्ये आपल्याला कोणते 2 ट्रायंगल पाहिजे? हा मोठा ट्रायंगल पाहिजे आणि हा ट्रायंगल पाहिजे. म्हणजे आपण हा एक छोटा ट्रायंगल आणि हा मोठा ट्रायंगल सिमिलर दाखवू शकतो. सिमिलॅरिटीचा यूज करून करस्पॉन्डिंग साईडचा रेशो घेऊन आपण हे रिलेशन प्रूव्ह करू शकतो. ठीक आहे, समज आपल्याला क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा आहे. तर आता आपण बघूया सोल्युशन. segment EF is a diameter
and segment DF is a tangent segment. We know tangent is perpendicular to radius, right? And therefore DF is perpendicular to EF, किंवा आपण असं बोलू शकतो अँगल DFE is equal to 90 degree. Okay, now join GF आपण join केला. EF is diameter, hence angle EGF is equal to 90 degree. Reason, angle inscribed in semicircle or half circle, त्यामुळे अँगल किती असणार आहे 90 डिग्री. नाव EF हा पॉइंट आहे D आणि हा पॉइंट आहे G. नाव इन triangle DFE, angle F is 90 degree. Also FG is perpendicular to ED, and therefore by similarity and right angle triangle, त्यानुसार आपण काय लिहू शकतो, हा मोठा ट्रायंगल आपण घेऊया EFD is similar to triangle EGF. ठीक आहे, EFD is similar to triangle EGF according to theorem. आता यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण ज्यावेळेस सिमिलॅरिटी दाखवतो त्यावेळेस आपल्याला करस्पॉन्डन्स फॉलो करायचा आहे. कसा, फर्स्ट अँगल मी कन्सिडर केला EFD, F अँगल 90 डिग्री आहे, त्यामुळे सेकंड ट्रायंगलला इथे ही जी मिडल पोझिशन आहे इथे हाच अँगल आला पाहिजे की जो अँगल 90 आहे. G 90, त्यामुळे G इथे आलेला आहे. E आणि E कॉमन आहे, D आणि F. अशा पद्धतीने आपल्याला दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे आहे. नाव नेक्स्ट काय, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आपण तिन्ही साइड लिहून घेऊया, मग बघूया आपल्याला त्यामधला कसला यूज होणार आहे. EF अपॉन EG इज इक्वल टू FD अपॉन GF इज इक्वल टू ED अपॉन EF. ठीक आहे, आपल्याला पाहिजे आहे DE किंवा ED, म्हणजे हे आपल्याला हवं आहे, आणि G म्हणजे हे हवं. सो आपल्याला हे दोन रेशो कन्सिडर करायचे. दॅट इज EF अपॉन EG ला मी लिहिते GE इज इक्वल टू ED ला मी लिहिते DE अपॉन EF. ठीक आहे, EF म्हणजेच काय, डायमीटर, दॅट इज ट्वाइस ऑफ रेडियस अपॉन GE इज इक्वल टू DE अपॉन 2R. 2R इंटू 2R 4R स्क्वेअर, किंवा इथे आपण लिहूया 2R इंटू 2R इज इक्वल टू DE इंटू GE, and therefore DE into GE is equal to 4R square. Hence proved.